अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मुलाऐवजी मुलगी झाली म्हणून टोमणे मारणे, लग्नात डान्स न केल्याचा राग मनात धरणे आणि माहेरून पैशाची सतत मागणी करणे अशा छळाला कंटाळून अस्मिता प्रतीकसिंग काटकर वय 21 राहणार सायबर चौक कोल्हापूर या विवाहितेने छताच्या फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अस्मितेच्या आई संगीता अजित सरदेसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसांनी पती प्रतीकसिंह वीरेंद्रसिंह काटकर, सासू मनीषा काटकर, सासरे वीरेंद्रसिंह काटकर आणि ननंद ऋतुजा काटकर या चौघांना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2024 मध्ये अस्मिता आणि प्रतीकसिंह यांचे लग्न झाले होते। लग्नात नातेवाईकांनी आग्रह करूनही अस्मिताने डान्स केला नव्हता। मात्र याच गोष्टीचा राग सासरच्या मंडळींनी मनात धरला होता। तसेच लग्न झाल्यापासून तिच्याकडे माहेरून पैसे आणण्यासाठी सातत्याने तगादा लावला जात होता। लग्नात आणि त्यानंतर विविध कारणासाठी अस्मिताच्या वडिलांनी तब्बल 25 लाख रुपयांचा खर्च केला होता। तरीही सासरच्या लोकांची पैशाची हाव काय संपली नव्हती। अस्मिताला मुलगा हवा अशी सासरच्या लोकांची तीव्र इच्छा होती। त्यासाठी त्यांनी मुलाचे कपडेही आधीच खरेदी करून ठेवले होते आणि 52,000 रुपयाचा पाळणाही मागवला होता। मात्र अस्मिताला मुलगी झाल्याने सासरच्यांकडून टोमणे मारणे अधिक वाढले। आर्थिक अडचण असल्यामुळे मुलीचे बारसे पुढे ढकलावे असा सासरकडच्यांचा आग्रह होता। याच विविध छळाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर रविवारी अस्मिताने आपले जीव संपवले। अस्मिताच्या आत्महत्येमुळे अवघ्या एका महिन्याची निष्पाप चिमुकली आईच्या मायेला पारखी झाली आहे। आई गेली आणि वडील, आजी, आजोबा व आत्या पोलीस कोठडीत गेल्यामुळे या चिमुकलीचे छत्र हरपले आहे। सध्या तरी या चिमुकलीची जबाबदारी तिच्या चुलतीने घेतली असून सासरच्यांच्या हुंड्याच्या हव्यासापासी एका निष्पाप मुलीचे भविष्य अंधारात ढकलले गेले आहे। राजारामपुरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।